तर अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलंय। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ते महाराष्ट्र पाहतोय असंही शेलार यांनी म्हटलंय। चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसे नेते अविनाश जाधव। कदाचित अविनाश जाधवजी, स्वागत आहे आपलं या मराठी TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये। तुम्ही सुद्धा कदाचित जे वक्तव्य आहे शेलारांचं ते ऐकलं असेल। त्यांनी म्हटलंय हिंदूंना चोपण्यात आनंद मिळतो, हे प्रकार वाढता कामा नयेत आणि मराठीची अस्मितेची काळजी आम्हाला आहे। मला असं वाटतं की तुम्हाला मराठी अस्मितेची काळजी असती तर तुम्ही आमच्यावर हिंदी लादली नसती। आणि मला वाटतं आशिष शेलारांनी हे आम्हाला सगळं सांगू नये। जर तुम्ही मराठीचा महाराष्ट्रात अपमान केलात तर आमच्याकडनं अशाच प्रकारचं उत्तर हे तुम्हाला मिळेल। तुम्ही मराठीचा आदर केलात तर आमच्याकडनं तुम्हाला प्रेम मिळेल। वर्षोनवर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहतात, 50-50 वर्ष महाराष्ट्रात व्यवसाय करतात, करोडोच्या प्रॉपर्टीज तुम्ही जमा केल्यात आणि तुम्हाला महाराष्ट्रात चार शब्द मराठीत बोलता येत नाही। मला वाटतं की आशिष शेलारांसारखी जी लोक आहेत ना, त्यांच्यामुळे यांच्यामधले किडे वळवळ करतात। अविनाश जाधवजी, हे महाराष्ट्रात खपवणार नाही, हे आशिष शेलारांनी आणि ज्यांना मराठी बोलायचं नाही अशा सगळ्यांनी समजून घ्यावं। नक्कीच। धन्यवाद अविनाश जाधवजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।